स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्याला लवकरच आता ऑप्शन फॉर्म भरायचे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडलाय की दादा माझी लिस्ट कशी बनवली पाहिजे, माझी जी कॅप राऊंडची लिस्ट असणार आहे किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंगची लिस्ट असणार आहे ती कशी बनवली पाहिजे। तर याच प्रश्नाचं उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। काही स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे जेणेकरून तुम्हाला लिस्ट बनवण्यामध्ये हेल्प होणार आहे। एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे की आज आपले 2 वेबिनार्स कोडिंग कोर्सच्या स्टुडंट्ससाठी जसं मी प्रॉमिस दिलं होतं तसे होणार आहेत। आज एक होईल, उद्या एक होईल, याचा टाइम तुम्हाला ॲपवर समजणारच आहे। एनरोल मुलांना त्याचा नोटिफिकेशन पण येईल आणि आपण आपले कोडिंग कोर्सचे एनरोलमेंट बॅच फुल झाल्यामुळे तुम्ही खूप छान प्रतिसाद दिल्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये म्हणजे मी ठरवलं की 9 ऑगस्टला आपण आपले ऍडमिशन क्लोज करतोय, कारण एनरोलमेंट आपल्या ती जी बॅच आहे त्या सर्व सीट्स फुल होत आलेल्या आहेत। ठीक आहे, सो सगळ्यांनी आज जे एनरोल्ड स्टुडंट्स आहेत त्यांनी 6th आणि 7thला मी दिलेल्या टाइम प्रमाणे रेडी राहायचं। आज आपलं लेक्चर नसणार आहे, आज आपलं मात्र वेबिनार असणार आहे। ठीक आहे, सो जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड असेच नवनवीन व्हिडिओज आणि जेन्युइन माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटत राहणार आहे। सर्वांना प्रश्न पडलाय की कॅप राऊंड फिलिंग म्हणजे काय। थोडेसे मी तुम्हाला काही त्याचे नियम सांगतो आणि मग आपण स्ट्रॅटेजीकडे जाऊया। सगळ्यात पहिला नियम, कॉम्प्युटरला समजत नाही की ऑप्शन फॉर्म कसा बनवायचा किंवा चांगलं कॉलेज किंवा कोणतं किंवा वाईट कॉलेज कोणतं। जर तुम्ही पहिलं कॉलेज सपोज झील कॉलेज टाकलं, ठीक आहे, आणि जरी तुम्हाला 99 मार्क्स असले तरी कॉलेज ते झीलच अलॉट होणार आहे, लक्षात घ्या। सो कॉम्प्युटरला माहित नाहीये की COEP PICT हे चांगले कॉलेज आहेत आणि हे त्याच्यापेक्षा खालची कॉलेजेस, असं त्याला काही एक माहित नाहीये। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कॉम्प्युटरला चांगली ब्रँच वाईट ब्रँच असं काही एक माहित नाहीये, किंवा कॉम्प्युटरला फक्त माहिती आहेत ऑप्शन्स। तुमच्याकडे एवढे ऑप्शन्स आहेत, तुम्ही मला प्रेफरन्स द्या, त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला मिळू शकतो तो मी तुम्हाला देणार आहे, एवढंच कॉम्प्युटरला माहिती आहे। मग ते अलॉट करताना तुम्ही 300 ऑप्शन दिले, ठीक आहे, आणि त्याच्यामधले 50 ऑप्शन तुम्हाला मिळत आहेत, करेक्ट। बट लक्षात घ्या, जो सगळ्यात वरून कॉम्प्युटर तुम्ही पहिले COEP CS ठेवलंय, PICT IT जे काही तुम्ही लिस्ट टाकली आहे तो वरून असा खाली येईल आणि जिथे काही अलॉटमेंट भेटेल तर तुम्हाला अलॉट करणार आहे तुमच्या पर्सेंटेज प्रमाणे। त्याच्यामुळे तुमची प्रायोरिटी खूप इम्पॉर्टंट आहे। तर सगळ्यात पहिले लक्षात काय ठेवायचं आहे की कॉम्प्युटरला कॉलेज आणि ब्रांच याच्याबद्दल काही एक आयडिया नाहीये। दुसरी गोष्ट, कॉम्प्युटर वरून चालू करणार आहे आणि जिथे अलॉटमेंट मिळेल तिथे तुम्हाला अलॉटमेंट देणार आहे अकॉर्डिंग टू युअर पर्सेंटेज। त्याच्यामुळे वरही चांगले कॉलेज असणं गरजेचं आहे, मॉडरेट कॉलेज असणंही गरजेचं आहे आणि फॉर शुअर मिळणारे कॉलेज सुद्धा आपल्या लिस्टमध्ये असणं गरजेचं आहे। आणि हे सर्व करताना एका स्ट्रॅटेजीने फॉर्म फिलिंग करणं महत्वाचं आहे। म्हणजे पहिला रूल लक्षात ठेवायचा की कॉम्प्युटरला काही माहित नाहीये, दुसरा रूल प्रायोरिटी खूप इम्पॉर्टंट आहे, आणि तिसरा रूल लक्षात घ्या, जर तुम्ही एखादं कॉलेज तुम्हाला मिळणार आहे माहिती, एखाद्या मुलांना एकच पाहिजे असतं, तर एक गोष्ट क्लिअरली लक्षात ठेवा की आपल्याला फर्स्ट जे ऑप्शन आहे ते COEP CS ठेवायचं आहे, कारण पहिला ऑप्शन ऑटो फ्रीज होत असतो, तो जर तुम्हाला लागला तर तुम्हाला घ्यावाच लागेल। मग तुम्ही कोणतं तरी लोकल कॉलेज टाकलं, हे मिळतंय हेच टाकतो मी, तर मात्र तुम्हाला नुकसान होणार आहे। सो हे झाले बेसिक रूल्स। आता थोडंसं समजून घेऊया की काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे। ज्या मुलांनी कालचा वेबिनार अटेंड केलाय, आय गेस त्यांचा एक थोडेसे मनातले प्रश्न क्लिअर झाले असतील, तीच मी थोडीशी स्ट्रॅटेजी रिपीट करतोय। कालच्या मी व्हिडिओमध्ये किंवा कालच्या वेबिनारची जी रेकॉर्डिंग आहे ती ॲपमध्ये अवेलेबल आहे। मी सगळ्यांना सजेस्ट करेन की मी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय की कशी तुमची जी लिस्ट असते ती तुम्ही बघितली पाहिजे, कसं काय तुम्हाला बघायचंय, त्याच्यावरून कशी तुम्ही लिस्ट बनवली पाहिजे आणि ब्रांचेसचं सिलेक्शन कसं केलं पाहिजे। मी ऑलरेडी वेबिनार बनवलाय, मी त्याच्याच थोडंसं समरी तुम्हाला सांगतो आणि त्या अकॉर्डिंगली तुम्हाला तुमची लिस्ट बनवायची आहे। ठीक आहे, लक्षात घ्या, तुम्हाला कट ऑफची PDF सर्वांकडे आहे, कॅप राऊंड 1ची गेल्या वर्षीची। तुम्ही काय करा माहितीये का, 3 पेजेस बनवा, 1 2 3, ओके, 3 वेगवेगळे रजिस्टरचे पेजेस घ्या। ओके, पहिल्या पेजवर तुम्ही लिहा की हे कॉलेजेस मला मिळणारच नाहीत, ठीक आहे, हे मला मिळूच शकत नाहीत, मला COEPचं CS मिळूच शकत नाही, मला PICTचं ENTC मिळूच शकत नाही, जे काही तुम्हाला वाटतं की या कॉलेजेसमध्ये मला मिळणार नाहीये, तुमचं जनरल मेरिट तुमच्या कॅटेगरीच्या PDF मध्ये त्याच्याशी तुम्ही कम्पेअर करा। ओके, हे मला मिळणार नाहीये। दुसरं ठेवा, मला मिळू शकतं किंवा माझ्या इथं होप्स आहेत किंवा माझ्या इथे चान्सेस आहेत। 100 मेरिट हुकतंय, 500 मेरिट हुकतंय, 1000 हुकतंय किंवा 500-1000चा डिफरन्स आहे, प्लस ऑर मायनस, असे तुम्ही कॉलेजेस ठेवा। मला MMCOEचं ENTC मिळतंय, मला सिंहगडचं CS मिळतंय, जे काही तुम्हाला मिळतंय आणि जे तुम्हाला हवंय ते तिथे टाका। ओके, आणि तिसरं बनवा फॉर शुअर, हे तर मला मिळणारच आहे, समजलं, हे तर मला भेटतच, मला टेन्शन नाहीये, हे मला भेटणार आहेच, हे तुमच्या मनामध्ये 3 गोष्टी एकदम क्लिअर करायच्या। फर्स्ट पेज, सेकंड पेज आणि थर्ड पेज। ओके, सो सगळ्यात पहिल्या पेजमध्ये आपण काय केलं, जे कॉलेज मिळतच नाहीत, दुसऱ्या पेजमध्ये काय केलं, जे मिळू शकतात, जिथे होप्स आहेत किंवा थोडं कट टू कट आपला कट ऑफ मिस होतोय किंवा एखादा पर्सेंटाईल पुढे एखादा पर्सेंटाईल मागे आहे, आणि तिसरं म्हणजे फॉर शुअर तुम्हाला ते कॉलेजेस त्या ब्रांचेस मिळणारच आहे।
ठीक आहे. सो पहिल्या पेजकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाहीये, ठीक आहे. असंही आपल्याला मिळणार नाही, आपल्याला माहिती आहे, पण आपण होप्स आहेत म्हणून ठेवतोय. जो दुसरा पेज आहे तुमचा, त्या दुसऱ्या पेजमध्ये त्याला व्यवस्थित सिक्वेन्स द्या, ठीक आहे. आता तुम्ही काढून तर ठेवलंय, पण एक लक्षात घ्या. समजा एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. झीलमध्ये तुम्हाला CS मिळते आणि मी म्हणेन DY पाटीलमध्ये ENTC मिळते, ठीक आहे, किंवा AI मिळते असं तुम्हाला वाटतंय, तर ऑफकोर्स DY पाटीलचं AI चांगलं आहे, पिंपरीचं किंवा आकुर्डीचं, करेक्ट. मग तुम्ही ENTC CS आहे म्हणून ते CS वर ठेवणार का नाही? तुम्हाला कोणत्या कॉलेज ग्रेड A आहेत, कोणते ग्रेड B आहेत, कोणते ग्रेड C आहेत, कोणते ग्रेड D आहेत, किंवा कोणते चांगले कॉलेजेस आहेत जिथे प्लेसमेंट्स होतात, त्यांच्या ब्रांचेस पण तशा अकॉर्डिंगली अरेंज करायला लागतील. आणि ग्रेड B ला पहिले जे सेकंड पेज आपण बनवलं होतं त्याला व्यवस्थित अरेंज करून घ्या, करेक्ट, ॲज पर युअर रिक्वायरमेंट्स, तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, किंवा तुम्हाला त्या प्लेसमेंटच्या अकॉर्डिंग तुम्ही त्याला अरेंज करा. आणि जे तुमचं तिसरं पेज असणार आहे, जे तुम्हाला फॉर शुअर मिळणार आहे, त्याला सुद्धा तुम्ही व्यवस्थित अरेंज करा. त्यातल्या त्यात तुम्ही कशाला जास्त प्रेफरन्स द्याल, याच्या CS ला द्याल का, याच्या ENTCच्या द्याल, ठीक आहे. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन की MMCOE मराठवाडा मित्रमंडळमध्ये CS मिळते आणि PICT मध्ये ENTC मिळते ना, PICTचे ENTC घ्यायचे, करेक्ट. मग तुम्हाला काय करायला लागेल, PICT ENTC वर ठेवायला लागेल. म्हणजे कुठेतरी खाली जाऊन CS करण्यापेक्षा मग तुमच्या थर्ड पेजमध्ये CSE असेल, IT असेल, ENTC असेल, मेकॅनिकल सुद्धा काही कॉलेजचं असेल, तर तुम्हाला त्यांना एक प्रेफरन्स द्यायचा आहे, करेक्ट. सो पहिल्या पेजचं प्रेफरन्स महत्त्वाचं नाही, फक्त लिस्टमध्ये असणं गरजेचं आहे. दुसऱ्याला व्यवस्थित ऑर्डर द्यायची आणि तिसऱ्याला पण तुम्हाला व्यवस्थित ऑर्डर द्यायचे. आणि मग कॉलेजची जेव्हा तुम्ही फायनल लिस्ट बनवताना हे फर्स्ट पेज, सेकंड पेज, थर्ड पेज असं तुमची कॉलेजची लिस्ट असली पाहिजे. बाय डिफॉल्ट तुमची कॉलेजची लिस्ट बनते. आता हे बनल्यानंतर हे कशात चेक करायचं, वेबिनार प्लीज चेक करा, कारण यावेळेस पर्सेंटाईल कट ऑफ वाढणार आहेत. वेबिनारमध्ये मी ऑलरेडी एक्सप्लेन केले की रँक टू रँक कसं कम्पेअर करायचं, कोणता रँक जनरल मेरिटची कशी PDF सगळ्या कॅटेगरीजनी कन्फर्म करायची, ते कसं कॅल्क्युलेट करायचं, हे मी सगळं ऑलरेडी कालच्या वेबिनारमध्ये शिकवलंय. सो प्लीज तुम्ही ते बघा, ओके. आणि ॲपमध्ये फ्रीली अवेलेबल आहे, ओके. सो प्लीज काइंडली ते एकदा तुम्ही वॉच आउट करा. एक मी स्ट्रॅटेजी काल मी वेबिनारमध्ये सुद्धा एक्सप्लेन केली, डबल आज मी इथे एक्सप्लेन करतोय. मला सांगायचं काय समजून घ्या. मुलांची मेंटॅलिटी काय असते, मुलं कॉलेजेस काढतात, चला DY पाटील आकुर्डी चांगलं आहे, त्याच्या खालोखाली AISSMS चांगलं आहे, त्याच्या खालोखाली JSPM चांगलं. हा सिक्वेन्स नाही, पण मी एक्झाम्पल सांगतोय. तर मुलं काय करतात, CS IT AI ENTC, CS IT AI ENTC, CS IT AI ENTC असं टाकून देतात, ओके. सिंपल टाकून देतात, त्यांच्याही लक्षात येत नाही. त्यांना काय वाटतं की मी JSPMचं पण CS टाकलंय, मी DY पाटीलचं पण ENTC टाकलंय. पण मला सांगा, जर तुम्हाला JSPM CS मिळत असेल, ओके, किंवा JSPM IT तुम्हाला मिळत असेल, तरी पण जर तुम्हाला DY पाटील ENTC मिळालं तर किती वाईट वाटेल का? कारण तुम्ही लिस्ट तशी टाकली. कॉम्प्युटर काय करणार आहे, वरून खाली येणार आहे, ओके. तो काय बघेल, DY पाटीलमध्ये CS मिळतंय का, ओके, नाही मिळते. AI मिळतंय का, नाही मिळतंय, पण ENTC मिळतंय. आला की तुम्हाला JSPMचं CS पण मिळू शकत असेल, किंवा JSPMचं IT पण तुम्हाला मे बी मिळू शकत होतं, ठीक आहे. किंवा आता मी इथे PCCOE ठेवलं असतं तर कित्येक मुलांना PCCOEचं ENTC भेटत असेल, पण त्यांना DY पाटीलचं CS पण मिळू शकतं ना, त्यांना AI पण मिळू शकतं. पण जर त्यांनी नुसतं कॉलेजला प्रेफरन्स दिला, CS IT ENTC टाकून दिलं, तर मला सांगा काय होणार आहे, त्यांचं नुकसान होणार आहे. सो त्याला आपण ग्रुपिंग स्ट्रॅटेजी म्हणतो. सो ग्रुपिंग स्ट्रॅटेजी काय सांगते, सिमिलर कॉलेज लेवलच्या सिमिलर ब्रांचेस एकत्र करा. ग्रुपिंग स्ट्रॅटेजीचा काय अर्थ आहे की जे कॉलेजेस कम्पॅरेबल आहेत, DY पाटील आकुर्डी काय, AISSMS काय, JSPM काय, कम्पॅरेबल कॉलेजेस आहेत. असं काय काय याच्यामध्ये फार काही वेगळं आहे, DY पाटील आकुर्डी काय PICT सारखं आहे का, VIT सारखं आहे की खूपच भारी आहे, ठीक आहे. सो ग्रुप करा, 5-5, 4-4 कॉलेज. वर तर ग्रुप करणं पॉसिबल नाहीये. जसं COEP PICTचा एक ग्रुप करू शकता, खाली VITचा ग्रुप करा, खाली असे 4-5 कॉलेजेस काढा ज्याचा एक ग्रुप करा. म्हणजे सेम लेवल कॉलेजेस आयडेंटिफाय करा, त्यांचं सरळ CS ठेवा. जेणेकरून काय होईल, आता जर अशी लिस्ट टाकली असतील, एखाद्याला 94% आहेत, एक्झाम्पल पकडू, त्याला इथे ENTC अलॉट होणार, पण मे बी त्याला इथं IT मिळू शकत होतं, खरे त्याला इथे AI मिळू शकत होतं, पण तरी सुद्धा त्याला सेम लेवल कॉलेजमध्ये, सारख्याच लेवलच्या कॉलेजमध्ये लिस्ट चुकीची भरल्यामुळे त्याला ENTC अलॉट होणार. आता तशीच मी स्ट्रॅटेजी थोडीशी इकडे बदलली. इथे मी फक्त काय केलं, कॉलेज तेच आहेत, ब्रांच तेच आहेत, त्याला फक्त व्यवस्थित अरेंज कसं करता हे महत्वाचं आहे. सो फक्त काय केलं मी, CS AI ENTC, आता मी IT लिहिलं नाही, एक्झाम्पल कन्सिडर करत होतो मी, ठीक आहे. सो इथे मी काय केलं, DY पाटीलमध्ये तो बघेल CS मिळते का, नाही तर AISSMS मध्ये CS मिळते का बघेल, नाही तर JSPM मध्ये CS मिळते का बघेल, नाही तर AI मिळते का बघेल. AI नाही मिळालं तर लास्टली तो ENTC अलॉट करेल. लक्षात आलं. मग दादा मी एक काम करतो, सगळ्याच कॉलेजेसचे CS टाकतो, सगळ्याच कॉलेजेसचे IT, त्याच्या खाली AI, त्याच्या खाली ENTC, झालं का? नाही. लक्षात घ्या,
PICTचं ENTC लक्षात घ्या, तुम्ही जर एवढ्या खाली ठेवलं, याच्या खाली इथे PICTचं ENTC ठेवलं समजा तुम्ही, ठीक आहे, कारण ENTCच्या लाईनमध्ये COEPचं PICTचं ENTC एवढ्या खाली ठेवलं तर चालणार आहे का? मला एक गोष्ट सांगा, JSPMच्या AIच्या पेक्षा COEPचं ENTC काय खराब असणार आहे? सो तुम्हाला ग्रुप्स क्रिएट करायला लागतील की हा ग्रुप A आहे, हा ग्रुप B आहे, हा ग्रुप C आहे, D आहे, जे काही तुमच्या पद्धतीने ग्रुप्स क्रिएट करायला लागतील त्या ग्रुप्सला तुम्ही ग्रुपिंग स्ट्रॅटेजीच्या पद्धतीने लिस्ट बनवा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येणार आहे. आय होप आता सगळ्यांना पहिले लिस्ट कशी क्रिएट करायची हे लक्षात आलं आणि लिस्टमध्ये काय स्ट्रॅटेजी वापरायची हे तुमच्या लक्षात आलं असणार आहे. आय होप ही स्ट्रॅटेजी आवडली असेल. ही स्ट्रॅटेजी कशी वाटली नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळायला विसरू नका, म्हणजे मी अजून नवनवीन स्ट्रॅटेजीज तुमच्यासाठी मी घेऊन येणारच आहे. बट ही स्ट्रॅटेजी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. डिटेलमध्ये मी ऑलरेडी काल वेबिनार घेतला आहे की हाऊ टू मेक अ कॉलेज लिस्ट. मी व्यवस्थित एक्सप्लेन केलंय की ते रँक कसे कम्पेअर करायचे, रँक कम्पेअर केल्यानंतर JEEचं कसं करायचं, त्याच्यानंतर लिस्ट कशी बनवायची, ही स्ट्रॅटेजी कशी अंमलात आणायची, हे सर्व मी आता एक 20-15 मिनिटाचा मे बी हा व्हिडिओ बनला असेल, पण त्याच्यामध्ये अर्धा 1 तास घेऊन व्यवस्थित एक्सप्लेन केलंय. सो मी सगळ्यांना सजेस्ट करेन तो व्हिडिओ बनवा आणि त्या अकॉर्डिंगली लिस्ट तुम्ही बनवा. ठीक आहे. आय होप हे सगळ्यांना क्लिअर झालं असेल. स्ट्रॅटेजी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये मला कळवायला विसरू नका. आज सेशन आहेच, कोडिंग कोर्सचा लेक्चर होणार नाही लक्षात ठेवा. याचे टायमिंग्स मी लवकरच तुम्हाला इन्फॉर्म करेनच, बट मे बी दुपारी किंवा संध्याकाळी किंवा रात्री असंच 5च्या नंतरच हे सेशन्स असणार आहेत. माझ्या अवेबिलिटी प्रमाणे मी हे सेशन अरेंज करणार आहे, त्या अकॉर्डिंगली तुम्हाला जॉईन करायचं. काही मुलांना अजून पण एनरोल करायचं असेल ते आज एनरोल करू शकतात, कारण आपल्या बॅचेस या 9 तारखेपर्यंत मोस्ट प्रोबॅबली फुल होऊन जातील, कारण ऑलमोस्ट सगळ्या सीट आपल्या फुल झालेल्या आहेत. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.